हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. घरगुती स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही मैद्यापासून, तसेच भाजणीच्या पिठापासून, तांदळापासून बनवलेली चकली खाल्ली असेल, पण ज्वारीच्या पिठापासून बनवलेली चकली कधी खाल्ली आहे का? मला कमेंट करून सांगा. तर पहा, आज आपण इथे बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली. तर पहा, ही चकलीसुद्धा खूप छान अशी बनते आणि टेस्टीसुद्धा होते. तर पहा, ही चकली बनवण्यासाठी मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर ते पीठ आता मी चाळून घेते. त्यानंतर चाळलेल्या पिठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट, धना पावडर, थोडेसे तीळ घ्यायचे आहेत, हळद आणि ओवा घालायचा आहे बघा. ओव्यामुळे आपल्या चकलीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. छान असं पिठाला सर्व मसाले लागतील अशा हिशोबाने आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण पीठसुद्धा 2 वाट्याच घेतलेलं होतं आणि पाणीसुद्धा आपण 2 वाट्याच घेणार आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहे. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे पीठ होतं ज्वारीचं ते आपण घालून ते छान असं मिक्स करून घेणार आहे थोडा वेळ. त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून त्याची 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घेणार आहोत. तर पहा, पीठ आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पिठाची आपण उकड काढून घेऊयात. त्यामुळे काय होईल, की आपली चकली खूप खुसखुशीत होईल. तर पहा, 5 मिनिटानंतर पहा, आपली उकड तयार आहे. आता हे पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता, छान असं पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ जास्त पातळसुद्धा करायचं नाहीये. कारण काय की जेवढं पीठ घट्ट असेल तेवढा चकलीला आपल्या छान असे काटे येणार आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या गोळा बनवल्यानंतर चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. ह्या चकल्या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, इतर पिठाप्रमाणेच ही सुद्धा चकली छान अशी बनते. पहा, आपल्याला झटपट किंवा कधीही खायचं मन झालं तर आपण आहे त्या पिठात, म्हणजे ज्वारीचं पीठ आपल्याला कायम अवेलेबल असतंच. आपण त्याची भाकरी बनवतो. तर त्या पिठापासून आपल्याला लगेच आपण इन्स्टंट चकली बनवू शकतो. तर पहा, आपली चकली इथे तयार आहे. खूप छान झाली आहे, टेस्टी आहे, खुसखुशीत आणि